राहिले. वीरभाईंच्या सोबत होते पाटील घराण्याचे हिराजी. प्राणपणाने लढले दोघे, परी नाही केली हाजी हाजी. शहीद झाले हे दोघे सुपुत्र, शहीद झाले हे दोघे सुपुत्र, परी नाही झुकविला माथा. या शूरवीरांना वंदन करताना मी आदराने झुकविते माथा, मी आदराने झुकविते माथा. भारत मातेच्या स्वातंत्र्य लढ्यात शौर्य गाजवून आपल्या सर्वस्वाचं बलिदान देऊन स्वातंत्र्योत्तर काळात आझाद रस्त्याचे शिलेदार क्रांतीसूर्य विठ्ठल उर्फ भाई गोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांच्या पवित्र स्मृतीस माझे निर्भय अभिवादन. तो काळ पारतंत्र्याचा, अखिल भारत वंशात ब्रिटिश राजवटीने हितोच घातला होता. कामगारांची घरं उद्ध्वस्त होत होती, खेडी बेचराख होत होती, शेतकऱ्यांचे संसार मोडले जात होते, दारिद्र्याने संबंध भारत व्यापला होता, निरपराध लोक मारले जात होते. आणि यातच एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. आणि 1 डिसेंबर 1912 रोजी छातीची ढाल करेन, लढता लढता मरेन, फासावर चढेन पण जिंकणार नाही असं म्हणणारे क्रांतीसूर्य विठ्ठल उर्फ भाई गोतवाल यांचा जन्म दुर्गाबाई यांच्या पोटी माथेरान येथील एका नाभिक कुटुंबात झाला. कुशाग्र बुद्धिमत्ता, अचाट कर्तृत्व, कमालीचे संघटन कौशल्य, पारतंत्र्याच्या शृंखला तोडण्यासाठी जणू विश्व निर्मात्याने दुर्गाबाई यांच्या पोटी एका वीर पुरुषाला जन्मास घातलं होतं. आणि 19 जानेवारी 1914 रोजी मुरबाड तालुक्यातील मादेवली गावात एका कोहिनूर हिऱ्याचा जन्म झाला. त्याचं नाव हिराजी गोमाजी पाटील. भारत मातेच्या पायातील पारतंत्र्याच्या शृंखला तोडण्यासाठी सुरू असलेले लढे पाहत आणि वाचत माझे भाई मॅट्रिक झाले. भाईंनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण स्वातंत्र्याची उद्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मुळातच बंडखोर स्वभावाचे भाई गोतवाल स्वस्थ बसणे शक्य नव्हते. आणि अशातच भाई मादेवलीला गोमाजी पाटील यांच्याकडे गेले. कामाची रूपरेखा तयार केली. त्यानंतर भाई भूमिगत झाले व भूमिगत होऊन त्यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात ब्रिटिशांविरोधात जे स्वातंत्र्य पत्रक निर्माण केलं त्याचं नाव आझाद दस्ता. एक एक जोडत भाईंच्या सोबत हिराजी गोमाजी पाटील, भास्कर तांबट, भगत मास्तर, चिपरू गवळी, यशवंत क्षीरसागर, कित्येक शेतकरी आणि आदिवासी लोक या लढ्यात सामील होत होते. अहो, एकच स्वातंत्र्य नाही तर स्वर्ग, आझाद दस्त्याच्या शिरदारांची प्रतिज्ञा तर होती. आझाद दस्त्याच्या माध्यमातून भाई गोतवाल व हिराजी गोमाजी पाटील यांच्यासहित इतरांनीही रेल्वे रूळ उखडणे, विजेच्या तारा तोडणे, विद्युत पुरवठा खंडित करणे अशी जोखमीची कामे करून इंग्रज अधिकाऱ्यांना सळो करून सोडलं होतं. खरं तर आझाद दस्त्याचे शिलेदार हे बोलते सुधारक नव्हे तर करते सुधारक होते. कोतवाल यांच्या कारवायांनी झेडी चाललेल्या सरकारने अखेरीस या शिलेदारांना पकडून दिल्याने प्रत्येकी 5-5 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. आणि द्रव्य लोभापायी बंद फितुरीनेच घात केला, बंद फितुरीनेच घात केला. पहिली गोळी लागली की माझ्या हिराजी पाटलांना डीएसपी हॉलने अंधाधुंद गोळ्यांचा वर्षाव केला. आणि यातच मांडीत गोळी लागूनही जखमी वाघासारखी तरकारी फोडणारे माझे भाई जायबंदी झाले. डीएसपी हॉल भाईंच्या जवळ आला. त्याने माझ्या भाईंच्या डोक्याला बंदुकीची नळी लावली आणि आसुरी आनंदाने चापडला. डोक्याच्या चितड्या झाल्या आणि जिवंत स्फुलिंग शांत झालं. ऐन पहाटे सूर्योदयाच्या वेळी क्रांतीसूर्य मावळला. भूमातेला बंदोबस्त करण्यासाठी देशासाठी लढणारा क्रांतीचा सूर्य या सिद्ध गडाच्या घाईत असताना गेला. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, अरे अंधाराला घाबरत ना, फळाची साथ आहे. अरे अंधाराला घाबरत ना, फळाची साथ आहे. मोडेन पण वागणार नाही. महाराष्ट्रीयांची जात आहे, महाराष्ट्रीयांची जात आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय छान.